जर ही ट्रिक वापरून जर स्वयंपाक करसाल ना तर मोजून 15 ते 20 मिनटात बनवून तयार होते. कितीही असू द्या, 7-8 लोकांसाठी तुम्हीसुद्धा 15-20 मिनटात बनवून तयार करू शकता. जिरा आलू तांदळाची खीर, दाल फ्राय, पुरी, भजी, पापड, भात इतकं बनवलं आहे. तर खरंच खूप लवकर बनते. खरंच एकदा ही पद्धत वापरून बघा आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि खरं सांगते खूप मस्त झालं होतं सगळं आणि खायला खरंच सगळ्यांना माझ्या घरच्यांना खूप जास्त आवडलं. म्हणून तुम्ही पण ही पद्धत नक्की वापरून बघा. इथं लसूण घेतला आहे आणि अद्रक घेतली आहे. छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. आपण इथं मिक्सरचा वापर न करता हे सगळं बनवणार आहोत. तर बटाटे घेतले आहेत 2 आणि एक कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला छान बारीक कापून घ्यायचा आहे. बटाटा थोड्या वेळ मी पाण्यात ठेवला होता साल काढून, कारण बटाटा बऱ्याचदा ना काळा पडतो, म्हणून कधी पण पाण्यात ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही. आता कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा कापून घेतला आहे. कधी पण कढीपत्ता ना कापून वापरायचा. कोणत्याही रेसिपीला फ्लेवर खूप मस्त येते. तर इथं बटाटा घेतला आहे. बटाटा आपल्याला एका बटाट्याचे फक्त 4 भाग करायचे आहेत. बटाटा जास्त बारीक किंवा जास्त मोठा ठेवू नका. एवढ्या साईजमध्ये आपल्याला 4 भाग करायचे आहेत. तर आता डाळ घेतली आहे. अर्धी वाटी तुरीची, अर्धी वाटी मुगाची डाळ. ही अर्धा तास भिजत ठेवली होती. जर तुम्हाला फक्त तुरीची वापरायची असेल तुरीची पण वापरू शकता किंवा मुगाची वापरायची असेल तर मुगाची पण वापरू शकता. आणि इथे 4 चमचे तांदूळ घेतले आहेत. आपल्याला खीर बनवायची आहे, तर ते सुद्धा अर्धा तास भिजत ठेवले होते. आता भातासाठी सुद्धा अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले आहेत. आता इथे तांब्यामध्येच आपण भात करणार आहोत. तिथं कुकर आता 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल छान गरम करून घेतलं आहे. तर इथे 4-5 मिरच्याचे तुकडे टाकले आहेत. लाल मिरची आणि हिरवी मिरची. ते छान फ्राय झाल्यावर याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे. नंतर लगेच कढीपत्ता आणि लसूण अद्रकची वाटलेलं आपण ते पण टाकायचं आहे आणि कांदा टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्येच 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला ही सुद्धा टाकून छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर मसाला वापरायचा असेल तर गरम मसाला तुम्ही टाकू शकता. मी याच्यात मसाला वापरत नाही. तर आता याच्यामध्येच आपण डाळ पण टाकायची आहे आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण टाकली आहे. आता ही छान व्यवस्थित फ्राय झालेली आहे डाळ तेलामध्ये. तर याच्यामध्ये 7 वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे. 1 वाटी डाळ आहे तर 7 वाट्या पाणी टाकायचं आहे. ही डाळ इन्स्टंट डाळ आहे. पुन्हा फोडणी द्यायची आपल्याला गरज नाही, कारण आपण खूप सारं तेल वगैरे टाकून छान बनवलं आहे. पुन्हा मी तडका देणार नाही. तुम्हाला जर द्यायचा असेल तर तुम्ही पुन्हा तडका देऊ शकता. तर आता हे तांब्यासुद्धा आपल्याला या डाळीमध्ये ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे. त्या प्लेटीवर आपल्याला खीरसाठी आपल्याला तांदूळ लागणार आहेत. ते तांदूळसुद्धा ह्याच कुकरमध्ये आपण शिजवणार आहोत आणि बटाटासुद्धा या प्लेटीवर टाकणार आहोत आणि बटाटा पण छान वाफवून घेणार आहोत आणि ढक्कन लावून घ्यायचं आहे. 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे पुरीसाठी. या पद्धतीने पुऱ्या करसाल तर खरंच कितीही 10 लोकांच्या 15 लोकांसाठी जर पुऱ्या करत असेल तर 15 ते 20 मिनटात बनून तयार होतात. एकटी बाईसुद्धा करू शकते ह्या पद्धतीनं. 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन टाकायचं. बेसन टाकल्यामुळे छान खमंगपणा येते पुरीला आणि पुऱ्या तेलकट होत नाहीत. तर पीठ आपल्याला जास्त नरम करायचं नाही आहे, फक्त थोडंसं घट्ट ठेवायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. आता भज्यासाठी आपण पीठ भिजत ठेवणार आहोत. इथं ओवा घेतला आहे. ओवा छान हातावर क्रश करून घ्यायचा आहे आणि हे ओवा बेसन पिठामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे. आपण इथं खायचा सोडा वापरत नाही आहे, तरीसुद्धा आपण छान भजी आपले छान कुरकुरीत होतील. बघा तुम्ही पुढं बघा कसे होतात ते आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि छान पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. छान फेटून घेतलं ना भजी मस्त अशी कुरकुरीत होतात. आपल्याला इथे खायचा सोडासुद्धा वापरायची गरज नाही आहे. असं बॅटर आपल्याला पाहिजे आहे. तर आता आपण बघूया भात वगैरे शिजला का नाही ते. तर 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरची सगळी वाफ जाऊ द्यायची आहे, मगच ढक्कन उघडायचं आहे. तर बघू शकता बटाटे पण मस्त शिजली आहेत आपल्याला आणि आपली खीरसाठी आपण जे तांदूळ भिजत ठेवले होते ते पण खूप मस्त शिजले आहेत. थोडंसं एक्स्ट्रा पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला खीरसाठी ना तांदूळ एकदम मऊ पाहिजे आहे. थोडंसं भाताचं पाणी पडलं आहे याच्यामध्ये, पण काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण बटाटा आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे. तर बघू शकता. तर आता आपला तांब्यामधला सुद्धा भात छान शिजला आहे आणि डाळ पण बघू शकता. डाळ पण खूप मस्त झाली आहे. ही डाळ करून बघा, चवीला खूप मस्त लागते. भातासोबत जर तुम्ही खासाल ना तर खरंच खूप मस्त लागते. आता थोडंसंच मिक्स करायचं आहे, जास्त हटत बसायची गरज नाही आहे. हे तर बघू शकता आणि पुन्हा तडका द्यायची सुद्धा गरज नाही आहे. मस्त झालेली आहे डाळ. आता बटाटा आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बटाटा पण छान थोडंसं कापून घेऊया. थोडेसे बारीक बारीक तुकडे करूया. आता जिरा बटाटा बनवून घेऊया. तर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकायचा आहे आणि छान तडतडू द्यायचं आहे.
आता ह्याच्यामध्येच थोडंसं हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लाल मिरची पण टाकली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे. आता याच्यामध्येच बटाटा पण टाकायचा आहे. जर तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकू शकता. मी इथं मसाला वापरत नाही आहे. आता ही बटाट्याची भाजी आपली तयार आहे. सगळं व्यवस्थित मिक्स केलं आहे. 1 मिनिट शिजू दिले आहे. आता हे साईडला ठेवूया. आता खीर करूया. इथं कुकर घेतलं आहे छोटंसं. तुम्ही कढईतसुद्धा करू शकता. तर इथे 4 वाटी दूध घेतलं आहे आणि 1 वाटी आपले भात जे आपण बनवलं आहेत ना ते तांदूळ घेतले आहेत. आता आणि 1 वाटी साखर घेतली आहे. ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आहे आणि थोडंसं 2 मिनिटं हटून घ्यायचं आहे आणि लगेच हे आपला भात शिजलेला आहे. खीरमध्ये आपली खीर तयार आहे. आता ह्याच्यामध्ये काजू बदाम तुपामध्ये फ्राय केलेले टाकायचे आहेत आणि थोडीशी विलायची पण टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर बघू शकता मस्त झालेली आहे खीर. आता खीर साईडला ठेवूया. आता भजी आपण तळून घेऊया. इथं मिरच्या घेतल्या आहेत 7-8. आता एक एक करून आपल्याला ही तेलामध्ये भजी सोडायची आहेत. या पद्धतीनंच करा. भजी मस्त होतात आणि छान फुगतात पण. बघा आपण इथं सोड्याचा वापर न करतासुद्धा भजी किती मस्त फुगलेले आहेत आणि कलर पण बघू शकता. तर आता हे कमी गॅसवर भजी आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवर नका तळू, मग तेवढे क्रंची होणार नाही. एकदम बारीक गॅस करायचा आणि भजी आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे खूप जास्त कुरकुरीत होतात. तर बघू शकता भजी पण आपली तयार आहेत. एक पापड तळून घेऊया. तर आता पुन्हा पीठ मळून घेतलं आहे आणि छान चपाती लाटून घेतली आहे. आता हे आपल्याला त्रिकोणी पुऱ्या करायच्या आहेत. ह्या पुऱ्या जर करसाल ना फटाफट बनवून तयार होतात आणि एकटी बाईसुद्धा फटाफट लाटून फटाफट तळू शकते. म्हणजे इतक्या फास्ट ह्या पुऱ्या बनतात. तर आता हे बघू शकता 4-5 पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत. आता त्याच भज्याच्या तेलामध्ये आपण ही पुऱ्या सगळ्या तळून घेणार आहोत. तर पुरी मस्त अशा हलक्याशा कलर येईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि थोड्याशा पण चपट्या वगैरे होत नाहीत आणि बराच वेळ अशाच फुगलेल्या राहतात. तर कलर बघू शकता आणि सगळ्या पुऱ्या मस्त फुगलेल्या आहेत. तर आपली रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके बाय.